2009ला राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटलं नव्हतं पुन्हा या क्षेत्रात येईन, पण वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येतोय. मला दिलेली जबाबदारी मी इमानदारीनं पार पाडेन. कला आणि सांस्कृतिक विभागात चांगलं कार्य करीन. ही जन्मभूमी संतांची आहे. या भूमीत सगळं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचं सुशोभीकरण वाढलं, कामांना गती मिळाली, प्रदूषण कमी होतंय. आता मुंबई फार सुंदर दिसते. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसतोय. बाळासाहेब यांची आमच्यावर कृपा होती, तशीच ती शिंदे साहेबांचीही आहे. हे शब्द आहेत प्रसिद्ध सिने अभिनेता गोविंदा आहुजाचे आणि निमित्त आहे गोविंदाच्या शिवसेना प्रवेशाचं. 28 मार्चला गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आता गोविंदाच्या शिवसेना प्रवेशानंतर काय गणितं बदलली आहेत? गोविंदा लोकसभा लढवणार का? आणि निवडणूक लढवली तर त्याची खासदार म्हणून मागच्या काळात मलिन झालेली प्रतिमा धुवून निघेल का? प्रसिद्धीच्या झोतात नसलेला गोविंदा मतदान खेचून आणेल का? याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. गोविंदानं शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिली शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे गोविंदाला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची. गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आमदार आणि खासदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंकडे असला तरी उद्धव ठाकरेंकडे मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबई हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. अशा वेळी शिंदेंच्या पदरात पडणाऱ्या मुंबईतल्या जागेवर चांगला चेहरा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर आहे. याच कारणातून गोविंदाला आपल्या पक्षात घेऊन त्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी एकनाथ शिंदे खेळताना दिसू शकतात. पण असं झाल्यास गोविंदा कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो याबाबतही अनेक तर्क बांधले जात आहेत. त्यातील प्रमुख शक्यता आहे ती म्हणजे वायव्य मुंबईच्या जागेची. वयाच्या कारणास्तव शिंदेंसोबत असणारे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर हे निवडणूक लढणार नसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे या ठिकाणी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. त्यासाठी अक्षय कुमार, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा केल्याचंही समोर आलं होतं. मात्र नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांनी राजकारणात यायला नकार दिला होता. पण आता गोविंदाच्या रूपात त्यांना उमेदवार मिळाला असून ठाकरेंच्या अमोल कीर्तिकर यांना तगडी लढत मिळणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु 2004 मध्ये जेव्हा गोविंदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उभा राहिला त्यावेळी त्याची लोकप्रियता चांगली होती. आज मात्र त्याची ती लोकप्रियता दिसत नाही, हे वास्तव आहे. अभिनेता गोविंदा यानं 2004 साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याने भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसनं भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. 2004 साली गोविंदा काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात होता. त्यावेळी त्याच्या विरोधात भाजपचे राम नाईक, बसपाचे अखिलेश चौबे आणि अपक्ष म्हणून विद्या चव्हाण उमेदवार होते. यावेळी गोविंदानं 5,59,763 मतं मिळवत 48,271 मतांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर खासदार म्हणून गोविंदाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. लोकसभेतील अनुपस्थिती यावरूनही गोविंदा कायम टीकेचं लक्ष होत होता. शिवाय मतदारसंघात तो फारसा फिरायचा नाही. लोकांच्या समस्या जाणून घेताना कधी दिसला नाही. त्यामुळे देखील गोविंदावर त्यावेळी खूप टीका झाली आणि याच कारणातून गोविंदानं राजकारण सोडलं होतं. खरं तर अशा लोकांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं देखील चूकच केली होती. आता पुन्हा एकदा त्यानं राजकारणात एंट्री केली. मात्र खासदार म्हणून एकेकाळी टीकेचं लक्ष बनलेल्या गोविंदाला आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची रिस्क एकनाथ शिंदे घेणार का हे पाहावं लागणार आहे. आणि एकनाथ शिंदेंनी ही रिस्क घेऊन गोविंदाला तिकीट दिल्यास गोविंदा सक्रियतेने राजकारणात काम करणार की पुन्हा मागच्या वेळेप्रमाणे यावेळी देखील तसंच काम करणार, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. वायव्य मुंबईतून गोविंदाला उमेदवारी मिळाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांना कडवी लढत मिळेल का? याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.